नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर येथे मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपने मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार तिरुपती पाटील कोंढेकर यांनी केला। काँग्रेसने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेत। मात्र असा कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही असं स्पष्टीकरण यावर अशोक चव्हाण यांनी दिले। मतदान तुम्ही कोण ठेवता काय कोण ठेवता काय मतदान मतदान कोण ठेवता काय मतदान कोण ठेवता कशामुळे मतदान कोण ठेवलंय मतदान जोनल मॅजिस्ट्रेट असतो त्यांचे डिसिजन असतो की कोण किती वाजेपर्यंत अलाव करणार आणि कोण पॅरामीटरचे आतमध्ये आहे। जे आतमध्ये आलेला आहे ज्यांना स्लिप भेटलेला आहे ते वोट करणार कधी टाइम पर्यंत ते त्यांची डिसिजन त्यांनी घेतलेला आहे। आणि लॉ अँड ऑर्डर बद्दल काही प्रॉब्लेम नाही। काही लोक जमलेला होता इकडे, आमचे लोकल स्टाफ लगेच त्यांना रिस्पॉन्स देऊन त्यांना डिस्पर्स केलेला आहे आणि या सूचना मिळतं। मी पण लगेच इकडे व्हिजिट दिलेला आहे आणि सध्या शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही। जे जोनल मॅजिस्ट्रेट आहे आरओ चे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी एक डिसिजन घेतलेला आहे आणि ओव्हरऑल नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये जवळपास सर्व शांतता मध्ये हा एक लोकसभा आणि विधानसभा जे सोबतचा चुनाव होता जे झालेला आहे, इकडे पण काही जास्त प्रॉब्लेम नाही। आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की आम्ही निवडून येत नाही, त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले। उलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बूथमध्ये घुसून ऐन वेळेस काय मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला। इथे पोलीस प्रशासन इथे आता दखल घेतलेली आहे, त्याची पूर्ण CCTV सुद्धा आम्ही मागितलेला आहे आणि आमच्याकडून असं प्रश्न करायचा प्रश्नच उद्भवत नाही। मग असे बेछूट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील किंवा काय असेल त्याने बोलावं, पण हे सगळं बेसलेस आहे। निवडणुकीच्या संपता अशा ज्यांना जे दिसलं की आता आम्ही निवडून यायची शक्यताच नाहीये अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले। कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झालेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।